नमस्कार, स्वागत आहे आपलं शिर्षी कॉर्नरमध्ये. आज आपण मस्त असे जाळीदार, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट उडीद डाळीचे भजी बनवणार आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. डाळ सुरुवातीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर रात्रभर किंवा मग 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तर इथं मी 5 तास डाळ भिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यातील पाणी काढायचं आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला थोडीशी डाळ टाकायची. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि इथं आपण हे डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर मी तर डाळीमध्ये पाणी टाकलेलं नाही बारीक करताना. जर तुम्हाला गरज वाटलीच तर थोडं अगदी 1 चमचावर फक्त पाणी वापरायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथं आपली डाळ ही बारीक करून झालेली आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. त्याचबरोबर काळी मिरी पावडर आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पाने आपल्याला हाताने या पद्धतीने तोडून टाकायची आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चिमूटभर आपण इथं खायचं सोडा टाकणार आहे. जास्त सोडा वापरायचा नाही. अगदी चिमूटभर मी इथं सोडा टाकलेला आहे. त्याच्यावरती 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला हे पीठ चांगलं 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं एकाच डायरेक्शननं मस्त फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपलं बॅटर फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शननं मी इथं फिरवलेलं आहे आणि आपलं मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आत्ता आपण तळून घेऊया भजी. तर इथं तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवरती आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत. तर उडीद डाळ ही चिकट असते त्यामुळे ते हाताला भजी सोडताना चिकटते. त्यामुळे काय करायचं आहे, हात थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत. तर एका वेळी जेवढी मावतील तेवढी भजी तर आपण सोडून घेतलेली आहे. आत्ता आपण 1-2 मिनटं फक्त थांबायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे हलवून मस्त असं गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, कारण गॅसची फ्लेम वाढवली तर वरून फक्त कलर येतो, आतून व्यवस्थित असं हे भजी तळली जात नाहीत. त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरती मस्त अशी भजी तळून घ्यायची आहे. तर बघा इथं मी एक बॅच तळून घेतलेली आहे आणि दुसरी बॅच पण आता आपण याच पद्धतीने तयार करून घेऊयात. तर इथं बघा सर्व भजी आपली तळून तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि खायला पण अगदी टेस्टी अशी भजी लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.